नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. बघा आता 20 मार्चला झाला स्वामी प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी खूप साऱ्या सेवा केलेत स्वामी महाराजांच्या. कोणी 21 दिवसाचं पारायण केलं, कोणी 11 दिवसाचं पारायण केलेलं आहे. भरपूर काही ना काही सेवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वामींची सेवा आपण केलेली आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद पण आपल्याला मिळालेला आहे. तर बघा, ज्या प्रकारे आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा केल्या होत्या, संकल्पयुक्त सेवा केल्या किंवा कोणाला जसे जमेल तशा सेवा केल्या, त्याच प्रकारे आपल्याला स्वामी पुण्यतिथीनिमित्त सेवा करायच्या आहेत. होय, स्वामी पुण्यतिथी हा दिवस काय आपल्याला आयुष्यात आनंदाचा नसतो, तो आपल्याला दुःखाचाच वाटतो. पण आता ठीक आहे, स्वामींची इच्छा. तर 15 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी आहे स्वामी पुण्यतिथी. स्वामी पुण्यतिथी म्हणजे याच दिवशी स्वामींनी आपला देहत्याग केला होता. त्यांनी त्यांचा अवतार संपवला होता. त्यांनी जे कार्य ठरवलं होतं तेवढं कार्य सिद्धीला नेऊन त्यांनी त्यांचा अवतार संपवला होता. तर या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, पारायण करायचे आहे. संकल्पयुक्त करू शकता किंवा बिना संकल्पाचं करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं स्वामी सेवा करू शकता. तर आता आपण स्वामींची काय सेवा करायची आहे, तर या दिवसामध्ये पण आपण स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. तुम्ही संकल्पयुक्त केलं तर 7 करू शकता, 11 करू शकता. कारण बघा, 15 एप्रिलला पुण्यतिथी आहे आणि आत्तापासून जर तुम्ही सुरुवात केली तुमचे सहज 11 पारायण होऊ शकतात. संकल्पयुक्त करायचे असेल, तुमची काही इच्छा असेल तर संकल्प करायचा आहे. संकल्प करताना हातामध्ये पाणी घेऊन त्यात तांदूळ, अक्षता, हळद कुंकू घेऊन आपल्याला संकल्प बोलायचा आहे. स्वतःचं नाव घ्यायचं आहे, गोत्र बोलायचं आहे आणि स्वामीसमोर आपली इच्छा बोलून ते पाणी तामनात सोडून नंतर आपल्याला सेवा करायची आहे, म्हणजे पारायण करायचं आहे. आणि पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचे. जसं की आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा केली होती त्याच प्रकारे आपल्याला आत्ता पण सेवा करायच्या आहेत. जर तुम्हाला तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर अगोदर नारळ खडीसाखर मंदिरात ठेवून या स्वामींच्या आणि घरी येऊन संकल्प करून पारायणाला सुरुवात करू शकता. पहिल्या दिवशी फक्त स्वामी स्तवन पठण करायचं आहे. तिथून मग रोज आपल्याला फक्त स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत. आता पाठ करताना एकच बैठकीत व्हायला पाहिजे का, तर ठीक आहे, झालं तर खूप उत्तम आहे. पण नाही झालं, घरातलं काम आहे, मध्येच उठावं लागलं तर काही हरकत नाही आहे. तुम्ही संकल्प करतानाच तसं मनामध्ये धरा की मध्ये आधी मला उठावं लागलं तर मी उठणार पण आहे आणि नंतर राहिलेले अध्याय पठण करणार आहे. त्यामुळे मध्येच 21 अध्याय एका बैठकीत झाले तर चांगली गोष्ट आहे. पण नाहीच झाले, मध्ये काही काम आलं, उठावं लागलं पारायण करताना, तरी काही हरकत नाही आहे. स्वामी कधीही कुठल्याही गोष्टीला रागवत नसतात. आपली भक्ती महत्त्वाची असते. मनापासून आपण भक्ती करत असतो, हे महत्त्वाचं असतं. बघा, आपण ठरवतो की मी एवढी सेवा करणार आहे, एवढे अध्याय पठण करणार आहे. हे आपण ठरवल्याने काय होत नाही, करून घेणारे स्वामी आहेत. आपण किती जरी भक्ती करायची, सेवा करायची ठरवली तर ती स्वामींनी करून घेईल तेव्हाच होत असते. ती करता करविता स्वामी आहेत. त्यामुळे तुम्हाला जी सेवा करणे योग्य वाटतं, तुम्हाला जी शक्य होती सेवा, ती तुम्ही करू शकता. पण ती तुम्ही ठरवली म्हणून तुम्ही करत नाही, ती सुद्धा स्वामींचीच इच्छा आहे की तुम्ही कोणती सेवा करावी. जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही 11 माळी तारक मंत्राचं पठण करू शकता. ते पण तुम्ही 11 दिवस किंवा 7 दिवस असं संकल्पयुक्त करू शकता. किंवा तारक मंत्राचं पठण तुम्ही करू शकता. 11 दिवस करा, 7 दिवस करा. शक्यतो 11 दिवस केलेलं खूप छान आहे. जी तुम्हाला सेवा योग्य वाटते, जी तुमच्याकडनं करणे शक्य होते, ती तुम्ही सेवा करू शकता. आणि असं नाही की कुठल्या वेळेला करायची. तुम्ही दिवसा करू शकता, रात्री झोपेपर्यंत तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. स्वामींना असं कोणतंच बंधन नाही आहे की या वेळेतच करायला हवी, असंच करायला हवं. कोणतंही बंधन नाही स्वामींच्या सेवेमध्ये. तुम्ही तुमच्या इच्छेने, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता. आता ही सेवा करायची आहे आपल्याला तर संकल्पयुक्त करा किंवा बिना संकल्पाची करा, पण कोणतीही सेवा करत असताना आपल्याला एकच नियम आहे, तो म्हणजे आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे. स्वामी समर्थांची कोणती पण सेवा करताना आपल्याला एकच अट असते, ती म्हणजे मांसाहार करायचा नाही आहे. आणि जेव्हा आपण 11 दिवस, 21 दिवस, 7 दिवस सेवा करतो तेव्हा आपल्याला टोटली मांसाहार वर्ज्य असतो. तुम्ही इतर वेळेस करत असाल तर ती वेगळी गोष्ट, तेव्हा स्वामी सेवा करायची नसते. बाकी स्वामींना भक्ताकडून काहीच नको असतं, फक्त सेवा हवी असते. आणि सेवा जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पठण अगोदर केलं नसेल तर आता नक्की करून पहा. त्या ग्रंथामध्ये किती ताकद आहे. जेव्हा तुमची सेवा कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला नक्की जाणवेल. तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असाल, बघा, तुम्हाला सेवेत आल्यानंतर नक्की जाणवेल की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासोबत नक्की आहेत. कोणतंही संकट असलं तर स्वामी तिथं आपल्याला नक्की मार्ग दाखवत असतात. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करा, स्वामी सदैव आपल्यासोबत असतात. आणि बघा, स्वामी प्रकट दिनानिमित्त जशी सेवा केली तशी स्वामी पुण्यतिथीनिमित्त सेवा करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.